कृष्णाच्या अनेक प्रकारच्या बाललीला गोकुळात सुरू होत्या. तो गोपींना फसवत होता व आईलाही फसवत होता. आई काम करावयास उठू लागली की हट्टाने आईच्या मांडीवर जाऊन बसत होता. गोड गोड बोलून आई कृष्णाला मांडीवरून उठवत असे, पण त्यामुळे कृष्णाला राग यायचा. एके दिवशी यशोदा कृष्णाला मांडीवर घेऊन बसली होती. त्याच्या मस्तकावरून प्रेमाने हात फिरवीत होती. घरात चुलीवर दूध तापत ठेवले होते. ते उतू गेल्याचा वास आल्यामुळे ती कृष्णाला खाली ठेवून आत गेली. मांडीवरून खाली ठेवल्यामुळे कृष्णाला राग आला. कृष्णाने डेऱ्यावर मोठा दगड मारून डेरा फोडून टाकला. जिकडे तिकडे गोरस सांडलेले दिसले. यशोदा आतून आली. कृष्णाचे कृत्य पाहून तिला राग आला. ती कृष्णास उखळीस बांधू लागली. एवढ्यात पुष्कळ गवळणी तेथे जमल्या. चोराला घट्ट बांधून ठेवा असे म्हणाल्या. यशोदेने एक दावे आणले व कृष्णास उखळास बांधले. दाव्याने बांधण्याचा कृष्णास प्रयत्न केला, पण दावेच पुरेना. यशोदेने बरीचशी दावी आणली, पण ती कमी पडली. शेवटी कृष्णास मातेची दया आली. त्याने स्वतःला उखळास बांधून घेतले. ते पाहून गवळणी हसत हसत घरी गेल्या. यशोदाही घरात गेली. अंगणात आता कोणीच नव्हते. श्रीकृष्ण रांगत रांगत उखळासह अंगणात आला. अंगणात 2 मोठे वृक्ष होते. त्या 2 वृक्षांमधून कृष्ण पलीकडे गेला. कृष्ण पुढे गेला, पण उखळ मात्र त्या 2 वृक्षामध्ये अडकून बसले. कृष्ण आणखीनच पुढे गेल्यावर उखळाचा धक्का त्या वृक्षांना लागला आणि ते दोन्ही वृक्ष उन्मळून खाली पडले. त्या 2 वृक्षांमधून 2 दैदिप्यमान पुरुष बाहेर आले आणि कृष्णासमोर हात जोडून उभे राहिले. बाहेर मोठा आवाज झाल्यामुळे यशोदा धावत धावत बाहेर आली. तिने पाहिले तो तिला 2 मोठे वृक्ष पडलेले दिसले. कृष्णासमोर 2 दिव्य पुरुष हात जोडून उभे असलेले दिसले. ते दिव्य पुरुष कृष्णास म्हणाले, महाराज, आम्ही 2 उन्मत्त गंधर्व होतो. आमचे नाव यमल व अर्जुन असे आहे. मागील जन्मी आम्ही कुबेराचे पुत्र होतो. एके दिवशी आम्ही उन्मत्त होऊन जलक्रीडा करीत होतो. त्यावेळी नारद मुनींची स्वारी तिथून निघाली होती. आम्ही त्यांना पाहिलं, पण अविचाराने आमची जलक्रीडा चालूच होती. आमचा विचार पाहून नारदांना क्रोध आला आणि त्यांनी शाप दिला की तुम्ही दोघे वृक्ष व्हाल. ही शापवाणी ऐकताच आम्ही शुद्धीवर आलो आणि नारद मुनींची पाय धरून क्षमा मागितली आणि त्यांना उशाप द्यायला सांगितला. त्यावेळी नारद मुनी म्हणाले की तुम्ही गोकुळात जन्माला याल. ज्यावेळी यशोदा कृष्णास उखळास बांधील, त्यावेळी कृष्णाच्या उखळाने तुमचा उद्धार होईल. त्याप्रमाणे नारद मुनींच्या उशापामुळे आज आमचा उद्धार झाला. एवढे बोलून ते गंधर्व कृष्णास नमस्कार करून निघून गेले. इतक्यात नंद बाहेरून घरी आले. अंगणात 2 मोठे वृक्ष उन्मळून पडलेले दिसले. मध्येच कृष्ण उभा होता. त्याला उचलून घेतले. अनेक गवळणी तेथे जमा झाल्या. यशोदेने कृष्णास घेतले, घरात नेले आणि कृष्णावरून मीठ मोहऱ्या उतरवून टाकल्या. एके दिवशी कृष्ण देवघरात खेळत असताना त्याने देव्हाऱ्यातील सगळे शाळीग्राम तोंडात घालून गिळून टाकले. थोड्या वेळाने नंद स्नान करून पूजा करण्यासाठी देवघरात आले. पूजेसाठी देव खाली काढून ठेवू लागले. तो त्यांना एकही शाळीग्राम देव्हाऱ्यात दिसला नाही. तेव्हा त्यांनी यशोदेस बोलावून घेतले. यशोदा आली. नंदाने विचारले, आज देव्हाऱ्यात एकही शाळीग्राम नाही, कोणी नेला? यशोदा म्हणाली, मला काही माहीत नाही, विचारा तुमच्याच मुलाला. नंदाने कृष्णास हाक मारली, बाळ, माझे शाळीग्राम कोठे ठेवलेस? कृष्णाने उत्तर दिले, मला काही माहीत. नंद खाली बसले आणि म्हणाले, शाळीग्रामाची पूजा केल्याशिवाय मी अन्न घेणार नाही. नंदाचा निर्धार पाहून कृष्ण नंदासमोर उभा राहिला आणि त्याने आपले तोंड उघडून दाखवले. तो काय आश्चर्य!
कृष्णाच्या तोंडात असंख्य शाळीग्राम होते. सूर्यदेवता, गणपती, शंकर यांची अनेक रूपे नंदाला दिसली. ते पाहून नंदाची समाधी लागली. कृष्णाने त्याची माया आवरून घेतली. नंद भानावर येताच त्याने सर्व शाळीग्राम त्यांना दिले. ते घेऊन नंदाने देवपूजा केली व आनंदाने कृष्णासह भोजन केले. कृष्णाच्या चोऱ्या वाढल्या होत्या. एकदा तरी कृष्णास पकडून द्यावे असे गोपींना वाटत होते. काही गोपी एकत्र आल्या आणि त्यांनी एका गोपीच्या घरात गोरस, दही वगैरे ठेवले होते. हा सर्व माल कड्या कुलपात बंद करून ठेवला होता. घराची दारेही बंद करून त्या घराच्या ओसरीवर बसल्या. त्यावेळी कृष्ण रस्त्यावर खेळत होता. कृष्णाने सवंगड्यांना सांगितले की मित्रांनो, या घरात भरपूर लोणी, दही, तूप, दूध आहे, पण त्यांनी घर बंद करून ठेवले आहे. तुम्ही सर्वजण डोळे बंद करा, मी तुम्हाला एका क्षणात घरात नेतो. सर्वांनी डोळे मिटले. कृष्णाने पुन्हा डोळे उघडण्यास सांगितले. पाहतात तो सर्वजण घराच्या आत आले होते. त्यांनी कपाटातील सर्व दही, तूप, लोणी खाऊन टाकले. कृष्ण सांगेल तसे गवळ्यांची मुले ऐकत होती. कृष्णाने सांगितले, आता एकदम मोठ्याने ओरडा. त्याप्रमाणे सर्वजण मोठ्याने ओरडले. ओसरीवर बसलेल्या गोपी दचकल्या. आपण तर दार बंद केले होते, मग ही मुले आत कशी गेली? गोपी बाहेरून बोलल्या, बरे झाले तुम्ही आतच सापडला. आता तुम्हा सर्वांना चांगली शिक्षा करते. मुलांचा आरडाओरडा थांबला. ती घाबरून गेली. कृष्ण म्हणाला, घाबरू नका, माझ्यावर विश्वास ठेवा. पुन्हा डोळे बंद करा, मी तुम्हास बाहेर नेतो. सर्वांनी डोळे मिटले, पण पेंद्याने डोळे मिटलेच नाहीत. सर्व मुले सुखरूप बाहेर आली. पेंद्या खिडकीत अडकून बसला. ओरडू लागला, कृष्णा, मला सोडव. कृष्णाने विचारले, तू डोळे मिटले होतेस का? तो म्हणाला, नाही, माझी चूक झाली, मला क्षमा कर. तेवढ्यात गोपींच्या काठ्या पेंद्यावर पडल्या. तो ओरडू लागला. कृष्णाने त्याला सोडवले. सर्व गवळणी कृष्णाच्या घरी आल्या आणि यशोदेस सांगू लागल्या की आमचे दही, दूध, तूप आम्हास परत द्या. आत्ताच कृष्णाने आपल्या सवंगड्यांना घेऊन सारे दही, दूध, तूप संपवून टाकले आहे. तुम्हीच आम्हाला आमची नुकसान भरपाई आता द्या. गोपींनी सांगितले, आम्ही कड्या कुलपे लावून त्यात माल ठेवून ओसरीवर पहारा करत बसलो होतो. तेवढ्यात आतून मुलांचा आवाज आला. आम्ही दार उघडून पाहतो तो कृष्ण आणि गोपाळ सारे पळून गेले. त्यांनी दही, दूध, तूप खाऊन खांबाला हात पुसले होते. यशोदा त्यांच्या घरात गेली आणि घरातील भांडी पाहू लागली तर दही, दूध, तूप काठोकाठ भरलेले होते. ते पाहून गोपींना आश्चर्यच वाटले. यशोदा म्हणाली, कृष्ण दिवसभर घरातच होता, तुम्ही त्याच्यावर खोटा आळ का घेता? तुमचे दही, दूध, तूप काहीच गेलेले नाहीये. मला मात्र तुम्ही इकडे येण्याचा त्रास दिलात. एके दिवशी कृष्ण सकाळी आईकडे दूध मागू लागला, पण यशोदेची देवपूजा व्हायची होती. ती म्हणाली, देवपूजा झाल्याशिवाय दूध मिळणार नाही. आज रविवार आहे, खंडेरायाला नैवेद्य दाखवल्याशिवाय कोणी काही खायचं नाही. कृष्णाने विचारले, खंडेराय कोठे आहे? आईने सांगितले, देव्हाऱ्यात आहे, तेथे जाऊन बघ. कृष्ण देव्हाऱ्यात गेला. त्याने सर्व दूध पिऊन टाकले. दुसरे दिवशी कृष्ण उठला आणि म्हणाला, माझी मान वाकडी झाली आहे, ती खूप दुखते आहे, मला कडेवर घे. आईने कृष्णाला कडेवर घेतले. आई म्हणाली, खंडेरायाला नैवेद्य दाखवल्याशिवाय दूध पिऊ नकोस म्हणून सांगितले होते की नाही? तू ऐकले नाहीस, म्हणून तुझी मान वाकडी केली. देवघरात चल आणि देवाची माफी माग. यशोदा कृष्णास देवघरात घेऊन गेली. खंडेरायाचा भंडारा कृष्णाच्या मस्तकी लावला. त्यावेळी अचानक आवाज निर्माण झाला.
आणि खंडेराय प्रकट होऊन म्हणाले, तुझे पुण्य अपार आहे, म्हणून हा त्रैलोक्यनाथ तुझ्या उदरी जन्माला आला आहे. आम्ही सर्व याचीच दैवते आहोत. याला दूध दिले तरच आम्हाला पोहोचते. असेच एके दिवशी आधी जेवायला वाढ म्हणून कृष्णाने हट्ट धरला. यशोदा म्हणाली, आधी नैवेद्य दाखवते आणि मग तुला वाढते. कृष्ण म्हणाला, देव आहेत तरी किती? यशोदा सांगू लागली, भैरव, गणेश, खंडेराया, शंकर, जगदंबा असं एकत्र अनेक देव आहेत. कृष्ण म्हणाला, मग तू सगळ्या देवांची एकत्र का पूजा करीत नाहीस? आई म्हणाली, असा एक देव आम्हास कसा दिसणार? आईचे उद्गार ऐकताच कृष्णाने आपले चतुर्भुज रूप प्रकट केले. शंख, चक्र, गदा, पद्म धारण केलेले रूप पाहून यशोदेने नमस्कार केला. कृष्णाने आपली माया आवरून घेतली आणि यशोदेने समोर पाहिले तर कृष्णाचे बालरूप तिला दिसले. बलराम व श्रीकृष्ण अंगणात खेळत होते. बलराम श्रीकृष्णास म्हणाला, तू यशोदेचा मुलगा नाहीस, तू काळा आहेस. आम्ही गोरे आहोत. तू यशोदेचा मुलगा असतास तर गोरा झाला असतास. कोंडा देऊन त्याच्या बदली तुला विकत घेतले आहे. कृष्ण रडत रडत आईकडे गेला. आईने पदराने डोळे पुसले. आई, तुझाच पुत्र आहे ना मी? असे विचारू लागला. दादा म्हणाला, मी कोंड्यावर विकत घेतलेला पोरगा आहे. यशोदा त्याची समजूत काढू लागली. अरे, तू माझाच मुलगा आहेस. दादा तुला चिडवतो आहे, त्याच्याकडे लक्ष देऊ नकोस. एके दिवशी कृष्ण एका गोपीच्या घरी गेला आणि तिच्या गायी सोडून दिल्या व तेथे बैल आणून बांधले. गोपी दूध काढाव्यास सकाळी गोठ्यात आली तेव्हा तिची फजिती झाली. गोपी यशोदेकडे कागाळी घेऊन आली तेव्हा कृष्ण पळून गेला. कृष्ण आपल्या सवंगडांना घेऊन खेळायला गेला. ज्या मुलांचा खेळात पराभव झाला त्याला त्यांनी झाडाला बांधले. त्यांची शेंडी एकमेकांना बांधून त्यांना झाडावर अडकवून ठेवले. त्यांनी आरडाओरडा केला. लोक जमा झाले आणि त्यांनी मुलांना सोडवले. एके रात्री कृष्ण एका गवळणीच्या घरी जाऊन तिची थट्टा करू लागला. त्यावेळी तिची सासू जागी झाली आणि तिने त्याला पकडले. सकाळ होताच एका हातात सुनेस व एका हातात कृष्णास घेऊन ती यशोदेकडे गेली. यशोदेला सांगू लागली की हा तुमचा कृष्ण, ही माझी सून. रात्री गप्पा मारत असताना आम्ही त्यांना पकडले. कृष्णास पकडले व येथे आणले आहे. कृष्णास तुम्ही शिक्षा द्या. मी माझ्या सुनेला शिक्षा देते. यशोदा म्हणाली, ते ठीक आहे, पण कृष्ण कोठे आहे? त्या स्त्रीने हातास धरलेल्या कृष्णास पुढे आणले. तो काय आश्चर्य, तो तिचाच मुलगा तेथे होता. काय बोलावे हे त्या गोपीला कळेच ना. त्यावेळी यशोदेने कृष्णास हाक मारली. तेव्हा आई, काय काम आहे असे म्हणत तो घरातून बाहेर आला. कृष्ण गोपीस म्हणाला, काय आज इकडे का येणे केले? मुलाला व सुनेला का बांधून आणले आहे? त्यांनी काही खोडी केली का? गोपीला काहीच उत्तर देता येईना. गोपी खाली मान घालून आपल्या सुनेस व मुलास घेऊन घरी गेली. एकदा गोपी कृष्णाला घेऊन नदीवर आल्या आणि होडीत कृष्णाला बसवले. नाव हळूहळू पुढे जाऊ लागले. एवढ्यात सोसाट्याचा वारा आला. चारी दिशा अंधारून गेल्या. जोराचा पाऊस पडू लागला. होडीत पाणी शिरू लागले. गोपी घाबरल्या. त्यांनी कृष्णास नमस्कार केला आणि आम्हा सर्वांना वाचव अशी विनंती केली. श्रीकृष्णाने सर्वांस अभयदान दिले आणि वारा थांबला. नावा सुखरूप परत आल्या. त्यावेळी गोपींना कळाले की कृष्णामध्ये प्रचंड सामर्थ्य आहे. त्याच्या कृपेने आपण वाचलो. कृष्णाला घेऊन गवळणी यशोदेकडे गेल्या आणि पाण्यातून कसे वाचवले याचा वृत्तांत सांगितला. कृष्ण नसता तर आमची नाव पाण्यात बुडून गेली असती असे गोपींनी सांगितले. यशोदेने कृष्णाला हृदयाशी धरले आणि तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. कृष्ण सर्वांना समजावून सांगू लागला, तुम्ही नावेत माझी मदत मागितली
म्हणून मी तुम्हाला मदत केली, पण ती नाव खरी नाही. तुम्ही भवसागरात वाटचाल करत आहात. मी माझ्या नावाच्या अनेक नावा तयार केल्या आहेत. तुम्ही माझ्या नावाच्या साहाय्याने भवसागर नक्की तरून जाल. गोपी म्हणाल्या, तुझे नाव एवढे श्रेष्ठ आहे, तर तू आमच्या घरी येऊन दयादुधाची चोरी का करतोस? कृष्ण म्हणाला, तुम्ही तुमच्या प्रपंचात रममाण झालेल्या असता, सतत कामधंदा करत असता, पण माझे नाव तुमच्या मुखात येतच नाही. मी चोरी केली की माझे नाव तुमच्या मुखात येते व तुम्ही यशोदा मातेकडे येता. तुमच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी मी तुमच्या घरी चोरी करतो. कृष्ण आता मोठा होऊ लागला होता. तशा त्याच्या खोड्या वाढतच चालल्या होत्या. गोपीने यशोदेला सांगितले की तो गावात फार खोड्या करतो, त्याला गायी चरायला रानात पाठवून द्या. यशोदेला गोपींचा विचार पटला. तिने दुसरे दिवशी गोपाळांच्या बरोबर कृष्णास पाठवण्याची तयारी केली. सर्व लहान मुले जमली, वासरे जमवली. वासरे पुढे, मध्यभागी श्रीकृष्ण आणि मागे गोपाळ. यशोदेने कृष्णाजवळ वेताची दोरी व शिदोरी बांधून दिली. कृष्ण आपल्या बरोबर येणार म्हणून गोपाळांना फार आनंद झाला. आनंदाने नाचत सर्वजण वनात निघाले होते. प्रत्येक मुलाजवळ बासरी, टाळ व घुमऱ्या होत्या. कृष्णाने चिमुकले पितांबर नेसले होते. कमरेस लहान मेखला घातला होता. पायातील नुपुरांचा मंजूळ आवाज येत होता. अंगावर मोत्यांची झालर असलेली घोंगडी शोभत होती. केशराची उटी लावली होती. मस्तकावर कस्तुरीचा मेखला होता. कानात मकराकार कुंडले होती. गळ्यात मोत्यांचे चिमणे हार शोभत होते. त्यावर वनपुष्पांचे हार घातले होते. डोक्यावर मयूर पंख असलेला रत्नजडित मुकुट होता. हातात बासरी होती. गवळ्यांची मुले गाणी गात होते. गोपी व यशोदा ही मिरवणूक आनंदाने पाहत होते. कृष्ण मंद मंद पावले टाकीत होता. वासरांना पिटाळीत सर्वजण रानात येऊन पोहोचले. कृष्ण साऱ्या गोपाळांच्या बरोबर यमुना तीरी आला. वासरे वनात चरण्यासाठी सोडून दिली होती. सर्वजण एकत्र येऊन खेळ खेळू लागली. चेंडू, लगोऱ्या, विटीदांडू, हुतुतू मनसोक्त खेळ खेळले. त्यानंतर कृष्णाने बासरी वाजवली. त्यावेळी रानातील सर्व वासरे पाणी पिण्यासाठी यमुना तीरी आले. वासरे पाणी पिऊन तृप्त झाली व पुन्हा वनात गेली. वासरे पुन्हा कशी सापडतील ही गोपाळांची काळजीच दूर झाली. दुपार झाली होती. सर्वांना भूक लागली. सर्व गोपाळ गोल बसले. कृष्ण मध्यभागी बसला. सर्वांनी आपल्या शिदोऱ्या कृष्णापुढे ठेवल्या. त्या शिदोऱ्यात अनेक प्रकारचे पदार्थ होते. कृष्ण म्हणाला, प्रत्येकाने आपली आपली शिदोरी खावी. दुसऱ्याची शिदोरी चांगली म्हणून तिचा हेवा करू नये. कृष्णाचं हे बोलणे पेंद्याला आवडले नाही. तो उठला व झाडाखाली जाऊन बसला. ती मुले पण उठली आणि पेंद्याजवळ जाऊन बसली. कृष्ण एकटाच राहिला. त्याला एकट्याला चैन पडेना. तो उठून मुलांजवळ गेला आणि म्हणाला, तुम्ही सांगाल त्याप्रमाणे वागेन, पण तुम्ही माझ्यापासून दूर राहू नका. बोलता बोलता कृष्णाच्या डोळ्यात अश्रू आले. हे पाहताच धावत जाऊन पेंद्याने कृष्णाचे पाय धरले. सर्व गोपाळही कृष्णाच्या जवळ आले व सर्वांनी मिळून कृष्णापुढे शिदोऱ्या एकत्र केल्या व समप्रमाणात सर्वांना वाटल्या. गोपाळकाला सुरू झाला. कृष्णाने सर्वांना घास घातले. भोजन करून सर्वजण तृप्त झाले. अशा प्रकारे अपूर्व प्रेमाचा काल्याचा सोहळा पाहून प्रत्यक्ष स्वर्गातील देवांनाही हेवा वाटला. त्यातील प्रसाद भक्षण करण्यासाठी ते यमुनेच्या जळात येऊन राहिले. कारण श्रीकृष्ण आपल्या गोपाळांसह पाण्यात हात धुवावयास येईल, त्यावेळी पाण्यात पडलेले उच्छिष्ट सेवन करून आपण तृप्त होऊ, असा त्यांचा विचार होता. पण श्रीकृष्णाने हे जाणले. तो गोपाळांना म्हणाला, यमुनेवर हात धुण्यास जाऊ नका. तहान लागली असल्यास ताक प्या. एक गोपाळ म्हणाला, कृष्णा,
यमुनेवर जाऊ नकोस असे का म्हणतोस? यमुना नदी तर तुझी आवडती ना, मग तुला यमुनेचा एवढा राग का? कृष्ण म्हणाला, त्या पाण्यात एक मोठे भूत आहे, ते तुम्हाला खाऊन टाकेल. खाऊ दे, पण मी यमुनेच्या तीरावर जाणार. कृष्ण म्हणाला, ठीक आहे, जायचंय तर तांब्या घेऊन जा, पाण्याला मात्र मुळीच हात लावू नका. पेंद्या यमुना तीरावर आला व भूत कोठे आहे ते पाहू लागला. यमुनेच्या पाण्याचा खळखळाट त्याच्या कानी आला. पेंद्या विचार करू लागला की पाणी तर निर्जीव आहे, मग त्याचा खळखळाट कसा काय होतो? पेंद्या पाण्यात उतरला आणि पाण्याचा खळखळाट थांबवण्याचा प्रयत्न करू लागला. ते पाहून सर्व गोपाळ तिकडे धावले. काय करावे कोणास कळेना. त्यावेळी कृष्णाने मधुर बासरी वाजवण्यास सुरुवात केली. सर्व मुले तल्लीन झाली. पाण्याचा प्रवाहही थांबला. जलचर झालेले देव स्वस्थानाला निघून गेले. सूर्य आपल्या घरी निघाला. सायंकाळचे रंग पृथ्वीवर पसरू लागले. कृष्ण गोपाळांना व वासरांना घेऊन घरी निघाला. प्रथमच रानात गेलेला कृष्ण घरी येतोय म्हणून सर्व गोपी व यशोदा आरत्या घेऊन त्यांचे स्वागत करावयास धावल्या. त्यांनी मुलांवरून लिंब लोण उतरून टाकले व त्यांची दृष्ट काढली. यशोदेने कृष्णाला जवळ घेऊन त्याला घास भरवले. दुसरे दिवशी वनाच्या ओढीने बलराम लवकर उठला. कृष्णही उठला. शिदोरा घेऊन बालकांना हाक देत वनाकडे चालले. वनात नाना प्रकारच्या प्राण्यांच्या ओरडण्याचा ते नकला करू लागले. जाता जाता वाटेत वृक्षावर चढू लागले. झाडांवरून फळे काढून चेंडूसारखे उडवू लागले. पारंब्यावर झोके घेऊ लागले. फुलाचे निरनिराळ्या प्रकारचे गुच्छ करू लागले. नाना प्रकारचे खेळ गोपाळ खेळत होते. त्यांचे मन खेळण्यात रंगवून गेले होते. तोपर्यंत गाई वासरे दूर निघून गेले होते. ब्रह्मदेव सूक्ष्म रूपाने प्रकट झाले व कृष्णाचा सारा खेळ पाहू लागले. त्यांनी कृष्णाची परीक्षा घ्यायचे ठरवले. आपल्या मायेने त्यांनी वासरे अदृश्य केली. गोपाळांना वासरे दिसेनात. ते घाबरून गेले. त्यांनी कृष्णास सांगितले की वासरे कोठे दिसत नाहीयेत. कृष्ण वासरे शोधावयास गेला. गोपाळ वाट बघत तेथेच थांबले. ब्रह्मदेवाने गोपाळांनाही मायेने लपवले. कृष्णाने ओळखले की हे ब्रह्मदेवाचेच काम आहे. ब्रह्मदेवाचा अभिमान नष्ट करावा असे कृष्णास वाटले. त्याने वासरे जशी होती तशीच रूप घेतली. गोपाळांचीही रूपे कृष्णानेच घेतली. सर्व गोपाळ पासून दही भाताची शिदोरी खाऊ लागले. ब्रह्मदेव थक्क झाला. त्याने विचार केला, आपण वासरे व गोपाळ यांना लपवलं, मग ही कोठून परत आली? सायंकाळी सर्व रूपांनी नटलेला कृष्ण गोकुळात आला. पण कोणालाही कृष्णाची माया कळली नाही. आईला आपल्या मुलांविषयी अपार प्रेम वाटले. गायींना जादा पाना फुटला, कारण ती सर्व वासरे व बालके कृष्णच होती. ब्रह्मदेवाने गोकुळात येऊन पाहिले तर सर्वजण शिदोरी खात आहेत. तो शरण आला आणि कृष्णाची स्तुती करू लागला. सर्व गोपाळ वासरे त्याला कृष्णमय दिसू लागली. त्याची भेदबुद्धी नाहीशी झाली. अभिमान संपला. त्यामुळे त्याने पळवून गुप्त केलेली वासरे व गोपाळ पुन्हा दिली. श्रीकृष्णाने आपली माया आवरून घेतली. ब्रह्मदेवाने कृष्णाचे पाय धरले. कृष्णाने त्याला उठवून आपल्या हृदयाशी धरले. ब्रह्मदेवाने कृष्णास प्रदक्षिणा घातली. कृष्णाने ब्रह्मदेवास उठवले आणि सांगितले की दुसऱ्याची परीक्षा करत जाऊ नकोस. सदैव स्वतःची परीक्षा करावी. आत्मपरीक्षण हेच सर्वात श्रेष्ठ आहे. कृष्णाने गोपिकांनाही तेच सांगितले की तुम्ही माझी परीक्षा घेत जाऊ नका. कोण आहात याचा शोध घ्या. स्वतःचे गुण दोष पहा. तुमचे गुण दोष तुम्हाला कळले की जे दोष असतील ते घालवा व जे गुण असतील ते वाढवा. याप्रमाणे तुमच्यातील गुण वाढू लागले की तुम्हीच भगवंत आहात हे तुम्हाला कळू लागेल. कृष्णाचे हे बोलणे ऐकून सर्वजण हसू लागले. एवढ्यात छोटासा कृष्ण आणि तो आम्हाला मोठ्या मंडळींना शिकवतो म्हणून सर्वजण हसले. एवढ्यात नंद तेथे आला आणि कृष्णास म्हणाला, आता बंद कर तुझे प्रवचन. तुला भूक लागली आहे ना, भोजनाची वेळ झाली आहे ना, आपण आता मिळून भोजन करू. सर्व गोपिका आपापल्या घरी निघून गेल्या. जाताना त्या विचार करत होत्या,
सामान्य मुलापेक्षा या कृष्णात निश्चितच अद्भुत गोष्टी भरल्या आहेत. प्रत्येक घटना आश्चर्यकारक आहे, पण त्या घटनेचा शोध घेऊ लागले तर काहीच कळत नाही. बुद्धी कामच करत नाही. एक गोपी म्हणाली, तो कोण आहे हे करावयाचे काय आपणाला? त्याच्या नावाचा जप करणे हेच आपले काम.